नमस्कार मित्रांनो. आपण आज बघणार आहोत चालू घडामोडी एप्रिल महिन्याच्या. आपला हा भाग 2 आहे. भाग 1 ऑलरेडी आपला युट्यूबवर आहे, तुम्ही बघून घ्या बघितलं नसेल तर. भाग 2 भाग 1 मध्ये आपण 1 ते 15 एप्रिल पर्यंतच्या चालू घडामोडी बघितल्या होत्या. आपण आता याच्यामध्ये 16 एप्रिल पासून पुढच्या 30 एप्रिल पर्यंतच्या टोटल चालू घडामोडी बघणार आहोत. हा आपला भाग 2 आहे. याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, त्यानंतर महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या, पुरस्कार आणि खेळ संदर्भात माहिती बघणार आहे. याची PDF आपल्या टेलिग्रामला असेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण इथे दिलेली आहे. तर टेलिग्राम त्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला चालू करूया आपण लगेच. सुरुवातीला आपण बघूया आंतरराष्ट्रीय घडामोडी काही. तर सगळ्यात पहिली आपली न्यूज आहे, ती आहे अमेझॉनचा प्रोजेक्ट क्यूपर. अमेझॉनने प्रोजेक्ट क्यूपर लॉन्च केलाय. आणि एक प्रोजेक्ट क्यूपर जो आहे तो अमेझॉनचा एक प्रोजेक्ट आहे. आणि याद्वारे अमेझॉननं काय केलंय की अमेझॉनने याद्वारे याच्यामध्ये आपल्या कक्षेमध्ये काही सॅटेलाइट उपग्रह पाठवलेत. तर ही कधी कधी पाठवले गेले हे उपग्रह, तर 28 एप्रिल रोजी पाठवले आणि 27 उपग्रह पाठवले गेले. त्याचा उद्देश काय आहे, ते इंटरनेट सेवा पुरवणे. डोंगराळ भागात, ज्या भागात इंटरनेट सेवा नाही आहे त्या भागात इंटरनेट सेवा पुरवणे, याच्यासाठी अमेझॉनने हा प्रोजेक्ट चालू केलाय. आणि प्रोजेक्टचं नाव काय आहे, तर प्रोजेक्ट क्यूपर आहे. अमेझॉनचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर उद्देश काय आहे, तर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा जगभर पोहोचवणे. आणि कोणत्या कक्षेत फिरणार आहे हा, तर लो अर्थ ऑर्बिटच्या कक्षेत फिरणार आहे. आणि प्रोजेक्ट क्यूपर जो आहे, ही एक अमेझॉनचा आहे. तर हा जी स्पेस एक्स कंपनी आहे इलॉन मस्कची, त्याच्यासाठी हा एक म्हणजे त्यांना एक स्पर्धा झाली आहे, कारण हा एक खाजगीच आहे. आणि या प्रक्षेपणाचं नाव काय होतं, तर क्यूपर ॲटलस 1 KA-01. आणि कोणत्या रॉकेटने गेलं हे, तर ॲटलस V 551 या रॉकेटचा यूज केलाय. आणि कुठून गेलंय, तर कॅप कॅनवल स्पेस फोर्स स्टेशन फ्लोरिडा इथून पाठवलं गेलंय. हे लक्षात असू द्या, विचारलं जाऊ शकतं. अमेझॉनची पहिली मोहीम आहे ही. त्यानंतर आपली जी पुढची न्यूज आहे ती आहे एक्सरसाइज डिसेट फ्लॅग 10. तर ही हा एक सराव आहे. हा सराव दरवर्षी जो आहे तर तो दुबईमध्येच आयोजित होत असतो. यावर्षी दुबईमध्येच झाला. त्याची ही 10वी आवृत्ती होती. त्यानंतर 21 एप्रिल ते 8 मे मध्ये हा सराव जो आहे तर तो पार पडणार आहे. आणि आवृत्तीची 10वी आहे. त्यानंतर कोणाच्या वतीने हा सराव पार पडतोय, तर याच्यामध्ये कोणतं जे दल आहे, तर एअरफोर्स जे नौदल, तर सॉरी हवाई दल. हवाई दल जे आहे तर ते हवाई दल याच्यामध्ये सहभाग घेणार आहे. हवाई दलचा हा सराव आहे. आणि 12 देशांनी जे आहे तर याच्यात सराव घेतला आणि आपला भारत सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे. हवाई दलाचा हा युद्ध सराव आहे. एक्सरसाइज जिसेट फ्लॅग 10 दुबईमध्येच असतो दरवर्षी. त्यानंतर कान फिल्म फेस्टिवल. कान फिल्म फेस्टिवल 2025. तर हा जो एक याचं पुरस्कार वितरण झालंय कान फिल्म फेस्टिवलचं. तर कुठं झालंय, दरवर्षी फ्रान्समध्येच होत असतं. यावर्षी फ्रान्समध्येच झालं. 13 ते 24 मे होणार आहे. आणि या वर्षीची जी आवृत्ती ही 8वी आवृत्ती आहे. आणि याच्यासाठी 4 जे मराठी चित्रपट आहे तर त्याची निवड करण्यात आलेली आहे. आता ते पुरस्कार भेटतील की नाही हे आपण मे महिन्यामध्ये बघूया, मे महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये. पण 4 मराठी चित्रपटाची निवड जी आहे तर कान फिल्म फेस्टिवलच्या पुरस्कारासाठी झालेली आहे. तर मग कोणते चित्रपट आहेत ते, तर पहिला आहे स्थळ, दुसरा आहे स्नोफ्लावर, तिसरा आहे खालिद का शिवाजी, चौथा आहे जुना फर्निचर. त्याच्याबद्दल इथं माहिती पण दिलेली आहे. जो स्थळ आहे, ग्रामीण भारतातील अरेंज मॅरेज आणि जाती व्यवस्थेवर आधारित एक कथा आहे. त्यानंतर स्नो फ्लॉवर जी आहे ती अद्याप कथेविषयक अघोषित विविधतेवर आधारित चित्रपट आहे. खालिद का शिवाजी कथाविषयक अद्याप स्पष्ट नाही, परंतु निवडलेला आहे. याच्याबद्दल माहिती नाही मिळाली मला, हा तुम्ही बघून घ्या एकदा. त्यानंतर जुना फर्निचर मानवी नातेसंबंधांनी आणि स्मृती यांच्यावर आधारित एक सूक्ष्म चित्रपट आहे. तर कान फिल्म फेस्टिवलला
कधीपासून मराठी चित्रपट पाठवले जात आहेत, तर 2016 पासून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महामंडळातर्फे कान फिल्म फेस्टिवलला चित्रपट जे आहे तर ते पाठवले जात आहे. त्यानंतर पुढची न्यूज बघूया. अमेरिकेत प्रथमच जे आहे तर वैशाखी सण जो आहे तर तो साजरा झालाय. तर कधी साजरा केला गेला? 14 एप्रिल 2025 रोजी वॉशिंग्टन राज्याच्या ओलंपिया शहरात स्टेप कॅपिटलमध्ये हा पहिल्यांदाच बैशाखी सण जो आहे तर तो साजरा करण्यात आला. हा ऐतिहासिक कार्यक्रम भारताच्या सिएट येथील महावाणिज्य दूतावासाने आयोजित केला होता. या प्रसंगी वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर बॉम फर्ग्युसन, उपगव्हर्नर डॅकी हेक, सचिव, त्यानंतर राज्याचे विविध आमदार उपस्थित होते. तर वैशाखी सण जो आहे तर तो कोणत्या देशात साजरा केला गेला? तर अमेरिकेत. लक्षात असू द्या. असं येऊ शकतो. भारताचा जो बैसाखी सण आहे हा पहिल्यांदाच भारताबाहेर कोणत्या देशात साजरा केला गेला? तर अमेरिका आहे. 14 एप्रिल रोजी जो आहे तर तो साजरा केला गेला वॉशिंग्टनमध्ये. त्यानंतर पुढचं जी न्यूज आहे आपली ती आहे ट्रेन इन वन मिलिटरी एक्सपेंडिचर 2024चा अहवाल आहे. तर हा अहवाल काय सांगतो की कोणता देश आपल्या लष्करावर किती खर्च करतो, आपल्या संरक्षणासाठी किती खर्च करतो, त्याबद्दल इथं माहिती आहे. लष्करासाठी, मिलिटरीवर आपला दरवर्षीचा खर्च किती असतो याचा अहवाल आहे हा. तर हा अहवाल सादर कोण करतो? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट जो आहे तर तो सादर करतो. आणि 28 एप्रिल 2025 रोजी हा अहवाल जो आहे तर तो सादर झालाय. तर याच्यात आपण बघूया काय सांगितलंय. जागतिक लष्कराची खर्चाची स्थिती कशी आहे? तर एकूण खर्च किती झालाय? तर 2,07,18 अब्ज डॉलर एवढा कम्प्लीट पूर्ण खर्च झालेला आहे. याच्यामध्ये 2023च्या तुलनेत 9.4% जागतिक पातळीवर वाढ झालेली आहे. आणि जो जागतिक GDP आहे तर तो 2.5 आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक खर्च करणारे देश अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी आणि 5 नंबरला आपला भारत आहे. भारताचा खर्च किती आहे लष्करासाठी? तर 86.1 अब्ज डॉलर एवढा आहे. भारताने 2024 मध्ये खर्च केलाय 86.1 डॉलर. ठीक आहे, इथे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. भारताने 2024 मध्ये 86.1 अब्ज डॉलर एवढा खर्च केलाय. तर याची वाढ 2023च्या तुलनेत किती आहे? 1.6% एवढी आहे. म्हणजे 1.6%ने भारताने जास्त खर्च केला 2023च्या तुलनेत. आणि जे पाकिस्तानची 10.2 अब्ज एवढा खर्च आहे 2024चा. तर याच्यात काय सांगितलं गेलं की तुलना जर बघितली आपण भारताची आणि पाकिस्तानची, तर भारताने 8.4 पट अधिक खर्च जो आहे तर तो केलेला आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडी एवढ्या काही नव्हत्या. पहिला आपला जो भाग आहे त्याच्यामध्ये भरपूर काही घडामोडी होत्या. सेकंड पार्टमध्ये जास्त काही घडामोडी मला मिळाल्या नाही आंतरराष्ट्रीय. जेवढ्या महत्त्वाच्या वाटल्या मी तेवढ्या घेतल्या. त्यानंतर आता आपण राष्ट्रीय घडामोडी बघूयात काही. तर राष्ट्रीय घडामोडीत एकदम इम्पॉर्टंट ही न्यूज आहे आपली ही. NCERTच्या इयत्ता 7वीचे जे सामाजिक विज्ञानाचं पुस्तक आहे, या पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकात सॉरी पुस्तकात जे आहे तर काही बदल करण्यात आले. तर ते बदल बघूया आपण काय आहे. तर जे बदल झाले, त्या बदल झाल्याच्या नंतर पुस्तक प्रकाशित कधी झालं परत हे तर 1 एप्रिल 2025 रोजी पाठ्यपुस्तक जे आहे तर ते प्रकाशित करण्यात आलं. कोणी केलं? तर NCERTने केलं, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद. नवीन पुस्तकाचं नाव एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड पार्ट 1 हे ते पुस्तक आहे. याच्यामधून चेंजेस काय झाला तर ते बघूया. काही विषय जे आहे ते आधीचे जुने तर ते हटवले गेले. तर जुने विषय काय होते? मुघल साम्राज्य, दिल्ली सल्तनत यांच्या संबंधित सर्व अध्याय. मुघल साम्राज्य, दिल्ली सल्तनत, खिलजी वगैरे जे काही आहे, लोधी वंशज, मुघल सम्राट याच्याबद्दल अं, हे विषय जे आहे तर ते त्या पुस्तकातून हटवले गेले. आणि नवीन कोणते विषय समाविष्ट केले? तर मौर्य, शुंग, सातवहन, त्यानंतर भारत आणि जगातील प्रमुख धार्मिक स्थळांची माहिती, पर्यटन वगैरे याबद्दल माहिती. आणि त्याच्यानंतर काही सरकारी उपक्रम जसं की मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ या गोष्टी ज्या आहेत तर त्यात समाविष्ट केल्या गेल्या. आणि हे पुस्तक जे आहे तर ते एप्रिल 2025 रोजी लॉन्च केलं NCERTने. पुस्तकाचं नाव काय आहे? एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड पार्ट 1. त्याला आपण पुढची न्यूज बघूया. तर संस्कृती का 5वा अध्याय हे जे आहे तर हे एक पुस्तक आहे. संस्कृती का 5वा अध्याय हे पुस्तक आहे ते. संस्कृती का 5वा अध्याय हे पुस्तक जे आहे तर हे पुस्तक
पुस्तकाचे संपादक कोण आहे तर डॉक्टर प्रभात ओझा आहे. आणि या पुस्तकामध्ये काय आहे तर जे काही आपले पंतप्रधान आहेत, ते पंतप्रधानांनी सांगितलेले काही भाषणं, त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेले भाषण, त्याद्वारे त्यांनी केलेल्या भारतीय संस्कृती परंपरा याच्याबद्दल, त्यांचे भाषणाबद्दल जे काही त्यांनी सांगितलेले भाषण वगैरे जे तर त्या भाषणाचं वगैरे संकलन या पुस्तकामध्ये असणार आहे. संस्कृती का 5वा अध्याय. हे कोणाच्या याच्यावर लिहिलं गेलं हे पुस्तक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर, त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत सांस्कृतिक पारंपरिक, त्या गोष्टीवर लिहिलं गेलेलं हे एक पुस्तक आहे. आणि हे 18 एप्रिल 2025 रोजी काय केलं तर प्रकाशित केलं गेलं नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली येथे. पुस्तकाचे संपादक डॉक्टर प्रभात ओझा हे आहेत. ठीक आहे. तर चला आपण पुढचं बघूया. सगळ्यात महत्वाची न्यूज आहे ही एक. टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स TCS करात जो आहे तर तो बदल झालाय. 1 एप्रिल पासून काय केलंय, विक्रीवरील जो TCS आहे तर तो 0.1 जो TCS होता विक्रीवरील तो हटवण्यात आला. आणि अजून एक दुसरा बदल काय झालाय तर पूर्वी देशातून परदेशी 7 लाखापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती परदेशी पाठवली असता त्या रकमेवर TCS लावला जायचा. पण आता ती रक्कम 10 लाख केली आहे. म्हणजे 10 लाख रुपये जर कधी आपण परदेशात पाठवतोय तर त्याच्यावर TCS लावला जाणार आहे. तर ही 3 लाखांनी रक्कम जी आहे तर ती वाढवलेली आहे. तसेच 10 लाखापेक्षा जर कधी आपण एखादी लक्झरी वस्तू किंवा एखादी 4 व्हीलर किंवा लक्झरी वस्तू म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त त्याची किंमत आहे, जसं की वॉच म्हणावं किंवा अजून काही बॅग्स वगैरे, तर याच्यावर 1% TCS जो आहे तर तो लागला जाणार आहे. आणि हे कशा सांगितले तर हे आपल्या 2025च्या अर्थसंकल्पात या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर FTII विद्यापीठाला दर्जा मिळालाय. सॉरी, मी कोणता दर्जा मिळाला ते लिहायचं राहिलो. तर त्यांना जो मिळालाय तर तो कोणता दर्जा आहे, डिमॅन्ड टू बी द युनिव्हर्सिटी. डिमॅन्ड टू बी द युनिव्हर्सिटी हा दर्जा त्यांना मिळाला. FTII विद्यापीठाचा, हा सॉरी, विद्यापीठाचा दर्जा मिळालाय. आधी ते विद्यापीठ नव्हतं. FTII काय आहे तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुण्याचं हे. या विद्यापीठाला दर्जा मिळाला 22 एप्रिल 2025 रोजी. याची स्थापना जी आहे तर 1960ची आहे. माझी प्रवास स्टुडिओ होतं तिथं आधी, तर त्या आता तिथं नाही येते. त्याच्या जागेवर हे FTII जे आहे तर त्याची स्थापना झालेली आहे. दर्जा कोणत्या कलम अंतर्गत मिळाला तर UGC कायदा 1956 कलम 3 अंतर्गत जो आहे तर तो दर्जा मिळालाय. आणि FTII जे विद्यापीठ आहे याचे अध्यक्ष कोण आहे तर आर माधवन. हे जे ऍक्टर आहेत आर माधवन हे त्याचे अध्यक्ष असणार आहे. 2025 मध्ये अध्यक्ष झाले ते. आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत हा दर्जा मिळाला तर माहिती व प्रशासन मंत्रालय या अंतर्गत. आणि याच्यासोबतच अजून दुसरं एक विद्यापीठ आहे कोलकाताचं, सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. तर या इन्स्टिट्यूटला डीम्ड युनिव्हर्सिटीचा जो आहे तर तो दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर शून्य गोवर रुबेला मोहीम ही एक भारत सरकारची मोहीम आहे. शून्य गोवर रुबेला मोहीम ही मोहीम जी तर 2017 मध्ये सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दल एक्झाम सॉरी पेपरमध्ये न्यूज होती, म्हणून मी हा एक पॉईंट क्लिअर केला. 2025 पर्यंत गोवर निर्मूलन आणि 2026 पर्यंत रुबेला निर्मूलनचे उद्दिष्ट आहे. WHO च्या मानण्यानुसार भारत गोवर निर्मूलनासाठी 95% लसीकरण झाले पाहिजे, असं WHO ने सांगितलेलं आहे. की भारतात जर कधी हे निर्मूलन करायचंय तर याच्यासाठी 95% लसीकरण झालं पाहिजे. आणि भारताने 2017 पासून तर आतापर्यंत 90% लसीकरण केलेलं आहे. अजून 5% लसीकरण जर आपण केलं तर आपलं निर्मूलन होईलच असं म्हणता येईल. तर ही मोहीम कधी सुरू झाली, 2017ची मोहीम आहे. त्यानंतर या मोहिमेद्वारे मुलांना MR लस दिली जाते. 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांना. MR लस म्हणजे काय, मिसलेस रुबेला. गोवर म्हणजे काय म्हणते, मिसलेस आणि रुबेला. रुबेला संसर्गामुळे कॉंगेनिटल रुबेला सिंड्रोम चे प्रमाण वाढते.
त्यानंतर इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 काय सांगतो आपण ते बघूया. इंडिया जस्टिस रिपोर्ट हा जो अहवाल आहे हा टाटा ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखाली सादर केला जातो. हा अहवाल एप्रिल 2025 मध्ये सादर करण्यात आलाय. ठीक आहे. आणि याचे मुख्य घटक काय आहे? हा अहवाल कशाच्या आधारे आपण बनवतो, तर पोलीस, न्यायपालिका, कारागृह आणि कायदेशीर मदत या चार घटकावर हा अहवाल जो आहे तर तो तयार केला जातो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं, हा अहवाल जो आहे तर तो सादर केला. तर याच्यामध्ये कर्नाटक जे आहे तर सलग दुसऱ्यांदा पहिल्याच क्रमांकावर राहिलेलं आहे. महाराष्ट्र जे आहे तर ते 10व्या क्रमांकावर आहे. आणि पश्चिम बंगाल जे आहे तर एकदम शेवटीच्या तळाच्या क्रमांकावर आहे. तर इंडिया जस्टिस रिपोर्ट हा एक असा अहवाल आहे जो भारतातील न्याय मिळवण्याची व्यवस्था किती चांगली आहे हे चेक करतो. तर कर्नाटकामध्ये ही व्यवस्था एकदम चांगली आहे, त्याच्यामुळं कर्नाटक हा दुसऱ्यांदा पहिल्याच क्रमांकावर राहिलेला आहे. आणि महाराष्ट्र जो आहे तर तो 10व्या स्थानावर आहे. आणि इंडिया जस्टिस रिपोर्टमध्ये भारतीय न्यायव्यवस्थाचे चार स्तंभ काय आहे, तरी पोलीस, दुसरे न्यायपालिका, कारागृह व्यवस्था आणि कायदेशीर मदत. कैलास मानसरोवर यात्रा तब्बल 5 वर्षांनी. तर मित्रांनो, कैलास मानसरोवर यात्रा जी आहे तर ती बंद होती 5 वर्षापासून. शेवटची जी यात्रा आहे ती 2019 मध्ये झाली आहे. त्याच्यानंतर जी आहे तर ती यात्राच झाली नाही. तर ती यात्रा आता जून ते ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहे. ठीक आहे. मानसरोवर यात्रा कुठे होते, तर तिबेट आणि चीन या ठिकाणी होते. त्यानंतर हे मार्ग वगैरे दिलेला आहे इथं. आणि याच्या अगोदरची यात्रा का झाली नव्हती, तर 2020 ते 2022 कोरोना होता. त्यानंतर चीनकडून परवानगी नव्हती. चीन आणि आपले काही वाद असल्यामुळे चीनने परवानगी दिली नव्हती. त्याच्यानंतर जातनिहाय जनगणनाचा निर्णय. तर मित्रांनो, हा एक पॉईंट आहे. 30 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी जाहीर केले की पुढील जनगणनेत नागरिकांची जात नोंदवली जाईल. हा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ पॉलिटिकल अफेअर्सने घेतलाय. भारतीय संविधानातील कलम 341 व 342 जनगणना कायदा 1948 यांच्या आधारावर 1951 नंतर केवळ SC आणि ST यांची जनगणना होत होती. आणि भारतातली पूर्ण जातीय जनगणना कधी झाली, तर 1931 मध्ये जी आहे तर ती जातीय जनगणना झाली होती. त्याच्यानंतर कधीच जातीय जनगणना झाली नाही. आता ती जनगणना होणार आहे 2026 मध्ये, असं त्यांनी सांगितलंय. चित्ते स्थलांतरण भारत सरकारचा प्रोजेक्ट चित्ता जो आहे तर त्या अंतर्गत 8 चित्ते जे आहे तर 8 चित्ते दक्षिण आफ्रिकेतल्या बात्सवाना बात्सवाना या देशातून भारतात आणले जातील. या स्थलांतराची प्रक्रिया दोन टप्प्यामध्ये केली जाईल. पहिला टप्पा जो असणार आहे तर तो मे महिन्यात पूर्ण होणार आहे. मे महिन्यामध्ये 4 चित्ते जे आहे तर ते येणार आहे. दुसरा टप्पा त्यानंतर जे आहे तर ते पूर्ण होणार आहे. आणि हे कुठे येणार आहे, तर मध्य प्रदेशातील गांधी सागरचे अभयारण्य, या अभयारण्यात हे चित्ते जे आहे तर ते येणार आहे. 2022 मध्ये काही स्थलांतर झालं होतं चित्त्याचं, त्याची माहिती तर आपण दिलेली आहे. तर 2022 मध्ये निम्बियातून 8 चित्ते भारतात आणले होते. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात आणले होते. तर आता त्याची संख्या एकदा बघून घे किती झाली ती. भगवद्गीता, नाट्यशास्त्र यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले. जागतिक वारसा यादीत यांना समावेश करून घेतलंय. तर याच्याबद्दल आपण बघूया काय माहिती आहे. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था बोरिक मध्ये ठेवलेली दोन जुनी आणि दुर्मिळ हस्तलिखित आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये समाविष्ट झालेली आहे. ठीक आहे. मेमरी ऑफ द वर्ल्ड. तर याच्यामध्ये भरतमुनीचे नाट्यशास्त्र, हे जे नाट्यशास्त्र हे भरतमुनी यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर भगवद्गीता काश्मीरी शारदा लिपीतील हस्तलिखित आहे. काश्मीरी शारदा लिपीतली भागवद्गीता जी आहे तर ह्या दोन गोष्टीला जे आहे तर ते जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि हे कुठं ह्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत, तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे याची स्थापना आहे 1917ची. आता इथं बघूया आपण भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचे हस्तलिखित युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर 2025 मध्ये समाविष्ट. 18 एप्रिल 2025 रोजी एक जागतिक वारसा दिनाच्या दिवशी ह्या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या वारसा यादीत यांना स्थान मिळाले. इथं काही क्वेश्चन पण दिलेले आहे. 2025च्या युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड यादीत
कोणते भारतीय ग्रंथ समाविष्ट करण्यात आले? भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र. भरत मुनी यांचे. आणि हे भगवद्गीता ती तर शारदा लिपीतील आहे. शारदा लिपी कोणत्या भागात वापरली जायची? तर काश्मीरी भागात. भरत मुनीचे नाट्यशास्त्राचा विषय काय आहे? नाट्य, नृत्य, अभिनय, रस, सिद्धांत. भारतातील मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समाविष्ट दस्तऐवजांची संख्या किती झाली 2025 पर्यंत? तर 14 झालेली आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर नवीन राष्ट्रीय शिक्षण मोहीम. तर राष्ट्राने जे आहे तर नवीन शिक्षण धोरण चालू केलंय. आधी जुनी जी परंपरा होती, 10+2 होती. 10+2+3 अशी होती. आता जी आहे तर ती आता 5+3+3+4 ही नवीन पररचना असणार आहे. म्हणजे पाचवी, आठवी, नंतर आठवी नंतर 11वी, आणि 11वी नंतर पाचवी आणि तीन, आठवी. आठवी आणि तीन, 11वी. 11वी नंतर मग डिग्री असणार बहुतेक. तर नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक असा शब्द वापरण्यात येणार आहे. आता आधी जसं आपण वापरायचो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तर आता ते नसणार आहे. जर आपलं प्राथमिक स्तर होतं, प्राथमिक म्हणजे अं, एकदमच पहिली दुसरीला, पहिली दुसरी आपण त्याला म्हणायचो प्राथमिक स्तर. त्यानंतर माध्यमिक पहिली ते पाचवी पर्यंत प्राथमिक असायचं. मग माध्यमिक असायचं 5वी पासून 10वी पर्यंत. आणि 10वी पासून तर 12वी पर्यंत जे आहे तर ते उच्च माध्यमिक असायचं. तर आता तसं नसतं. पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर. तर नवीन जे नाव आहे, पायाभूत स्तर म्हणजे बालवाडीपासून तर पहिली दुसरी पर्यंत. पूर्वतयारी स्तर म्हणजे 3री पासून ते 5वी पर्यंत. पूर्व माध्यमिक स्तर म्हणजे 6वी पासून ते 8वी पर्यंत. माध्यमिक स्तर म्हणजे 9वी पासून ते 12वी पर्यंत असं असणार आहे आता हे. तर हे 5+3+3+4 मला वाटतं हे असणार त्यात. बालवाडी वगैरे काउंट केलं असणार त्यांनी. आणि 12वी पर्यंतच असणार आहे. जसं 10+2 12 होतं, तसं त्यांनी याचं 12 केलं असणार. तर हे एक लक्षात असू द्या. बालवाडी हे 3, हे 3 आणि हे 4. मग इयत्ता पहिली ते 5वी पर्यंत हिंदी शिकवणं अनिवार्य झालंय. हा, या शिक्षण धोरणामध्ये त्यांनी काय केलंय की आता महाराष्ट्रामध्ये 5वी पासून पुढे हिंदी होतं, तर आता पहिली ते 5वी पण हिंदीत शिकवलं जाणार आणि सगळ्या राज्यात शिकवलं जाणार. हे एक त्यांनी सांगितले. आणि शिक्षण धोरण जे आहे तर 2025-26 पासून सुरू होते पहिलीसाठी. त्याच्यानंतर पुढल्या वर्षी 26-27 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीसाठी, 5वी 6वी साठी लागू होणार आहे. आणि 2028 पासून सगळ्याच पुढच्या वर्गामध्ये जे आहे तर ती अंमलबजावणी केली जाणार आहे. तर बघूया आपण आता महाराष्ट्राच्या काही घडामोडी. महाराष्ट्राच्या घडामोडी तर आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळा हा एक शासन निर्णय. हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे घेतला गेलेला आहे. तर आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळा हा निर्णय कोणाचा आहे? तर महाराष्ट्र शासनाचा आहे. क्वेश्चन येऊ शकतो. आयडॉल शिक्षक हा जो शासन निर्णय कोणत्या राज्याने घेतला? तर महाराष्ट्र शासनाने घेतला. हे लक्षात असू द्या. त्यानंतर भारतीय वायुदल संग्रहालय नागपुरात होणार आहे. जे भारतामध्ये महाराष्ट्रातले पहिलं आहे बरं का हे. पहिलं वायुसैनिक संग्रहालय नागपूरच्या वायुसैनिक नगर येथे 25 एप्रिल 2025 रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं. हे संग्रहालय भारतीय वायुदलाच्या इतिहासाचे साक्षात्कार घडवणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे. याचं उद्घाटन जे आहे तर 25 एप्रिल 2025 रोजी एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते झालं. वायुसैनिक नगर नागपूर प्रदर्शन, विविध लढाऊ विमानांचे प्रत्यक्ष प्रदर्शन, वायुदलाचा इतिहास याच्यामध्ये आहे. रघोजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार जी तर महाराष्ट्र सरकारकडे येणार आहे. म्हणजे याच्या आधी कुठं होती? लंडन मध्ये होती. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपण बघूया. 29 एप्रिल 2025 रोजी लंडन मधील सोथबी या आंतरराष्ट्रीय लिलाव संस्थेने रघोजी भोसले यांची तलवार लिलावासाठी ठेवली होती. तर ही तलवार जी ही लंडनमध्ये लिलावात निघाली होती आणि महाराष्ट्र सरकारने तिथून ती खरेदी केली.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने मध्यस्थामार्फत लिलावात सहभाग घेतला. आणि ही तलवार कितीला खरेदी केली तर 47.15 लाख रुपये. एवढे रुपये देऊन त्यांनी ती तलवार जी आहे तर ती लिलावातून खरेदी केली. ही तलवार मराठी शैलीतील फिरंग पद्धतीची असून त्यावर त्याचे जो पात आहे त्या पात्यावर लिहिलेले आहे, श्रीमंत रघोजी भोसले. आणि त्यांना कोणती पदवी होती? रघोजी भोसले यांना सेना साहिब सुद्धा ही पदवी होती. अशा सोन्याच्या पाण्याने लिहिलेला देवनागरी लेख इदा याच्यावर आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेना साहेब सुद्धा ही उपाधी दिली होती. हा एक पॉईंट लक्षात ठेवा कोणी दिली होती तर. आणि रघुजी भोसले प्रथम हे नागपूर भोसले घराण्याचे संस्थापक होते. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल, पर्यटन मित्र म्हणता येईल आपल्याला त्यांना, महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल याची स्थापना केली. आणि त्याला दुसरं नाव दिलं पर्यटन मित्र. ठीक आहे, तर महाराष्ट्र सरकारने एप्रिल 2025 मध्ये ही योजना जाहीर केली. 17 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय झाला याचा. ही राज्यातील पहिली पर्यटन सुरक्षा दल योजना आहे. आणि 1 ते 4 मे 2025 दरम्यान सुरुवातीलाच महाबळेश्वर जो महोत्सव आहे महाबळेश्वर इथं, तर हे जे दल आहे हे तिथं तैनात करण्यात आले. आणि हे कोणामार्फत चालवलं जाणार आहे तर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, MTDC आणि राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या समन्वयाने कारवाई केल्या जाणार आहे. इथं काही पॉईंट दिले, जसं की महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना कधी झाली, तर एप्रिल 2025 रोजी झाली. त्याच्यानंतर असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना कोणत्या राज्याने केली? पर्यटन मित्राची स्थापना कोणत्या राज्याने केली? ठीक आहे, या दलाचे पहिले तैनात स्थळ कोणते होते? त्यानंतर पर्यटन सुरक्षा दलाच्या दुसऱ्या नावाने काय म्हणतात? पर्यटन मित्र हा दल कोणत्या विभागाच्या समन्वयाने काम करतो? असे क्वेश्चन येऊ शकतात. आनंद गुरुकुल विशेष निवासी शाळा योजना. तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक नवकल्पना उपक्रम हाती घेतला. तर त्याचं नाव काय आहे? गुरुकुल आनंद गुरुकुल विशेष निवासी शाळा योजना. राज्यातील 8 शैक्षणिक विभागामध्ये प्रत्येकी एक अशा 8 निवासी शाळा उभारण्याचा हा निर्णय आहे. या शाळा आनंद गुरुकुल विशेष निवासी शाळा या नावाने ओळखल्या जाणार आहे. ठीक आहे, तर याच्यात हॉस्टेल वगैरे सगळं असणार आहे, राहायची वगैरे सगळी सुविधाच असणार आहे. 2025-26 शैक्षणिक वर्षापासून ही शाळा म्हणजे कार्यरत असणार आहे. या शाळेचे स्थान जे आहे तर आठच शाळा असणार आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि 8 ठिकाणी असणार आहे, 8 विभागात: पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, लातूर, मुंबई. औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर. ठीक आहे. आनंद गुरुकुल विशेष निवासी शाळा योजना कोणत्या विभागाने सुरू केली? तर शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन. आनंद गुरुकुल विशेष निवासी शाळा कोणत्या राज्याने चालू केली? महाराष्ट्र सरकारने. राज्यात एकूण किती शाळा उभारणार? 8 शाळा, 8 विभागात 8 शाळा. त्यानंतर कविताचे गाव. तर 2025 मध्ये काही गावांना, महाराष्ट्रातली काही गावांना कविताचे गाव गावाचा दर्जा मिळालाय. तर आपण ते बघूया. शिरवाडचे वणी नाशिकमध्ये हे गाव आहे. तर कवी कुसुमाग्रज यांचं हे जन्मगाव आहे. आणि या गावाला 26 फेब्रुवारी 2025 रोजी कविताचं गाव म्हणून कवितेच्या गावाचा दर्जा मिळालाय. तर कवितेच्या 15 दालनांची उभारणीचे नियोजन इथं करण्यात आले. त्यानंतर उपाधांडा सिंधुदुर्गमध्ये. उपाधांडा हे एक गाव आहे. हे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं गाव आहे. याचं उद्घाटन 2024 मध्ये झाले. आणि कवितेच्या विविध प्रकारांच्या दालनांची उभारणीचे नियोजन पण इथं झालंय. हे एक लक्षात असू द्या. कुसुमाग्रज यांचं जे गाव आहे तर हे शिरवाडे वणी हे आहे. हे एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्यानंतर कवी केशवसुत हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. 2025 मध्ये मालतुंड रत्नागिरी हे कवी केशवसुत यांचं जन्मगाव आहे. आणि याला कविताचा दर्जा मिळाला आहे 2025 मध्ये. गावातील विविध ठिकाणी कवितेच्या दालनाची उभारणीचे नियोजन. मालगुंड हे कवी केशवसुतांचे जन्मगाव. कुसुमाग्रजांनी साहित्याचे पंढरी याला म्हटले. त्यानंतर कवितेची राजधानी व पुस्तकाचे गाव म्हणून याला ओळख जी इतर निर्माण झालेली आहे. त्यानंतर हा एक महत्वाचा पॉइंट: आद्य कवी मुकुंदराज यांचं जन्मस्थान अंबाजोगाई बीड जिल्ह्यामध्ये. याला देखील कविताच्या गावाचं जे आहे तर ते
दर्जा मिळालाय 2025 मध्येच. आणि 5 प्रमुख ठिकाणी कवितेच्या दालनाची उभारणीचे नियोजन जे आहे तर ते करण्यात आले. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, अमरावती विमानतळाला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचा जो आहे तर तो कोड जाहीर झाला. म्हणजे कोड जाहीर झालाय म्हणजे कसा, जसं आता मुंबईला BOM म्हणलं जातं, जसं दिल्लीला DEL म्हणलं जातं. त्याच्यानंतर समजा आता याचं समजा आपलं संभाजीनगर आहे, जसं त्याला AWB म्हणलं जातं, तसं आता अमरावतीला EVT हा कोड जो आहे तो दिलाय. आणि याचं उद्घाटन पण करण्यात आलं अमरावतीच्या विमानतळाचं. हे कधी झालं तर 16 एप्रिल 2025 रोजी झाले. आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हस्ते हे उद्घाटन केलंय. आणि पहिलंच हवाई उड्डाण पण इथून झाले, मुंबई टू अमरावती. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिराला जो आहे तर तो अवर्ग दर्जा मिळालाय. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातले 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ते नाशिक इथे आहे, सगळ्यांना माहिती आहे. गोदावरी नदीचा उगम पण इथंच झालेला आहे. या मंदिराची स्थापना पेशवा काळात झालेली आहे. आणि त्र्यंबकेश्वर मंदिराला अवर्ग दर्जा कधी मिळालाय? महाराष्ट्र शासनाने दिलाय 27 मार्च 2025 रोजी. हा निर्णय मंदिर समिती कायदा 1951 अंतर्गत घेण्यात आलाय. आणि अवर्गाची अजून इतर काही मंदिर आहेत, त्यामध्ये शिर्डी आहे, तुळजाभवानी आहे, सिद्धिविनायक आहे. तर हे असे अवर्ग दर्जाचे काही मंदिर आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने काही प्रमुख मंदिरांना अशा वर्गात विभागले आहेत, हे पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर डसलिक 6 हा एक सराव आहे. तर हा सराव आपल्या पुण्यामध्ये पार पडलाय. ठीक आहे, हा सराव कोणत्या देशामध्ये झालाय? भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातला हा 6वा संयुक्त लष्करी सराव होता. 6वी आवृत्ती. 13 दिवस चाललेला हा सराव आहे, 16 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंतचा. पुण्यामध्ये झालाय, औंधमध्ये. फॉरेन ट्रेनिंग रोड पुणे, फॉरेन ट्रेनिंग नोड पुणे इथं झालाय. आणि जो 2025चा पुण्यात झाला, त्याच्यानंतर 2023चा जो आहे तो पुण्यात झाला. त्याच्या 24चा जो आहे तर तो उझबेकिस्तानमध्ये झाला. म्हणजे दरवर्षी हा सराव होतो, आणि एक वर्षी उझबेकिस्तानमध्ये होतो, दुसऱ्या वर्षी भारतात होतो, आणि पुण्यात होतो. हे लक्षात असू द्या, ह्या वर्षीचा पुण्यात झालेला. त्याच्यानंतर महत्वाच्या काही नियुक्त्या आणि पुरस्कार बघूया आपण आता. त्याच्यामध्ये हा म्हणजे एक नियुक्तीच आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची भारताचे 23वे विधी आयोगाचे अध्यक्ष झालेत. तर ही त्यांची नियुक्ती आहे. 23वा विधी आयोग जो आहे तर याची स्थापना 1 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने केली. आणि याचा जो काळ आहे हा 3 वर्षाचा आहे, 2027 पर्यंत, 31 ऑगस्ट पर्यंत. आणि या 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची 15 एप्रिल रोजी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच काही पूर्णवेळ सदस्याची पण नियुक्ती करण्यात आली. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट हितेश जैन हे पुण्याचे आहेत. त्याच्यानंतर DP वर्मा हे वाराणसीचे आहेत. महाराष्ट्रातील ॲडव्होकेट हितेश जैन यांची 22 वर्षानंतर आयोगात नियुक्ती. ठीक आहे. 23व्या आयोगात फक्त 3च सदस्य असणार आहे, जसं की 22व्या जो विधी आयोग आहे त्याच्यामध्ये 6 सदस्य होते. 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर BS चव्हाण होते. 22व्या विधी आयोगाचा कार्यकाळ 2020 ते फेब्रुवारी 2023 एवढा होता. 3 वर्षाचा होता, आणि एकूण सदस्य 6 होते. आणि 2023 मध्ये फक्त 3च सदस्य असणार आहे, हा पॉईंट लक्षात असू दे. त्याच्यानंतर जे दिनेश माहेश्वरी यांच्याबद्दल काही परिचय दिलेला आहे इथं, तुम्हाला माहितीचं वाटलं तर वाचून घ्या. त्यानंतर न्यायमूर्ती अरुण पल्लेक यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 16 एप्रिल रोजी ही जी नियुक्ती तर ही करण्यात आली जम्मूमध्ये. आणि जे राज्यपाल आहे, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना शपथ जी आहे तर ती दिलेली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांना शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण 25 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे करण्यात आले. NSCI डोम मुंबई येथे. महेश मांजरेकर यांना शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराचं स्वरूप 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, चांदीचे पदक. त्याच्यानंतर मुक्ता बर्वे यांना शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर अनुपम खौर यांना
स्वर्गवासी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जो आहे मिळाला त्याची स्वरूप 10 लाख रुपये आहे. त्यानंतर काजल देवगण यांना स्वर्गवासी राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मिळालाय. त्याचे स्वरूप 6 लाख रुपये आहे. भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळालाय. त्याची रक्कम जी आहे तर ती 10 लाख रुपये आहे. त्यानंतर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे हा, VIMP म्हणता येईल याला. याची घोषणा जी आहे तर ती 24 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या दिवशी हा पुरस्कार जो आहे तर तो पार पडला. हा पुरस्कार बिहारमध्ये पार पडला. ठीक आहे. आणि याचे उद्घाटन कोणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्याच्यामध्ये काही 3 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. तर त्याच्यातली जी पहिली कॅटेगरी आहे हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार. तर या पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक कोणी कोणी पटकावला तर गोंदिया जिल्ह्याच्या दौपाईस ग्रामपंचायतने पटकावला. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जो गोंदिया जिल्हा आहे त्याचा दौपाईस जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतने हवामान कृती विशेष पंचायत राज पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक जो आहे तर तो पटकावलाय. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांना प्रथम क्रमांक पटकवल्यामुळं त्यांना 1 कोटीचं जे आहे तर ते बक्षीस त्यांना मिळालेलं आहे. ही ग्रामपंचायत पर्यावरणपूरक उपक्रम, जल व्यवस्थापन, हरित क्षेत्र वाढवणे, ऊर्जा बचत यामध्ये मध्ये अग्रगण्य ठरले आहे. स्थानिक स्तरावर जलवायू बदलांच्या परिणामाची सामना करण्यासाठी घेतलेली पावले सरकारने आदर्श मानली. देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्तपदी. पुढची जी न्यूज आहे आपली ती देवेन भारती मुंबई पोलीसच्या आयुक्तपदी जे आहे तर त्यांची निवड झाली. देवेन भारती यांची 30 एप्रिल रोजी ही जी निवड करण्यात आली. आणि आधीचे आयुक्त कोण होते मुंबईचे तर विवेक फणसाळकर हे होते. आणि देवेन भारती हे 1994 बॅचचे IPS अधिकारी आहेत. सध्याचे महाराष्ट्राचे मूळ पोलीस महासंचालक कोण आहे तर संजय कुमार वर्मा हे आहेत. 1990च्या बॅचचे IPS अधिकारी ते आहे. आणि 5 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी या पदाची जबाबदारी जी आहे तर ती स्वीकारली आहे. पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा लक्षात असू द्या. त्यानंतर आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ NSCB नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर बोर्डच्या अध्यक्षपदी जे आहे तर त्यांची निवड करण्यात आली. तर हे आलोक जोशी कोण आहेत तर आलोक जोशी आहेत एक रॉ चीफ आहेत ते. त्यांची जी तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळपदी चे अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली 30 एप्रिल 2025 रोजी. आणि कोणी केली तर पंतप्रधानांनीच केलेली आहे. 1998 साली महाराष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या NSC अंतर्गत त्यांची जी तर ती निवड करण्यात आलेली आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 जो काही मंगेश कुटुंबाच्या ट्रस्टद्वारे जो 2022 पासून पुरस्कार दिला जातो लता दीनानाथ मंगेश पुरस्कार तर तो ह्या वर्षी कोणाला दिल्यात आलाय तर कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलाय. आणि पुरस्कार कोणी प्रदान केलाय हा कोणाच्या हाताने दिल्यात आलाय तर संघचालक मोहन भागवत यांच्या हाताने जो आहे तर तो देण्यात आलाय. आणि मुंबईमध्ये हा पुरस्काराचं वितरण झालंय. त्यानंतर काही खेळासंदर्भात बघूया आपण. खेळाडूच्या आयोग अध्यक्षपदी मीराबाई चानू. खेळाडू आयोग अध्यक्षपदी जे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन याच्या जे काही अथलेटिक्स कमिशनसाठी निवडणूक झाली आणि त्यात मीराबाई चानू यांच्या अध्यक्षपदी निवड झाली. मीराबाई चानू या IOA इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन खेळाडू आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत. मीराबाई ह्या भारोत्तोलनपटू खेळाशी संबंधित आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे खेळाडू आयोग म्हणजे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन खेळाडू आयोग ही खेळाडूच्या हक्काचे रक्षण करणारी आणि त्यांचा आवाज व्यवस्थापनापर्यंत पोहोचवणारी एक महत्वाची समिती असते. आणि यांच्याबद्दल काही जाणून घ्यायचं तर यांनी 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जे आहे तर ते त्यांनी पटकवलेलं आहे. त्यानंतर यांना 2018 मध्ये पद्मश्री मिळालेला आहे. राजीव गांधी खेलरत्न मिळालेला आहे 2018 मध्ये. आणि अर्जुन पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर ग्रीन डॉट बॉल उपक्रम. ग्रीन डॉट बॉल हा एक उपक्रम आहे. हा उपक्रम BCCI आणि टाटा समूहाने IPL 2025 मध्ये चालू केलाय. तर ह्या उपक्रमाचं म्हणणं काय आहे प्रत्येक डॉट बॉल ज्या चेंडूवर धाव होणार नाही त्यासाठी एका प्रत्येक बॉलसाठी 500 झाडं लावणार आहेत ते. हा उपक्रम आहे ग्रीन डॉट बॉल.
कोणाच झालंय? BCCI आणि टाटा समूह. नीरज चोप्रा क्लासिकल भालाफेक स्पर्धा 2025. तर जे नीरज चोप्रा आहेत आपले, त्यांच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भालाफेक स्पर्धा जी आहे, तर ती चालू करण्यात येते. भारतातली ही पहिली भालाफेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धा असं या स्पर्धेचं नाव असणार आहे. जी भारताचे 2 वेळेचे ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा यांच्या नावाने आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा जागतिक स्तरावर भारताच्या ॲथलेटिक्स क्षेत्राची वाढती प्रतिष्ठा दर्शवते. स्पर्धेचे नाव नीरज चोप्रा क्लासिक 2025 मध्ये पहिल्यांदाच सुरू होणार आहे आणि बँगलोरमध्ये होणार आहे ही स्पर्धा. त्यानंतर ही फक्त भालाफेक स्पर्धा आहे आणि वर्ल्ड अथलेटिक कॉन्सिडंट टूर गोल्ड लेवल मध्ये समाविष्ट भारतातली पहिली गोल्ड लेवल भालाफेक स्पर्धा. भारताच्या भविष्यात उद्देश काय आहे याचा? तर डायमंड लीग सारखी मोठी स्पर्धा घेता यावी यासाठी ही स्पर्धा त्यांनी ठेवलेली आहे. आणि याचा आयोजक कोण करणार आहे? तर नीरज चोप्रा स्वतः करणार आहे. 24 मे मध्ये ही स्पर्धा होणार आहे बँगलोरमध्ये. त्यानंतर सेकंड आशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप. सेकंड आशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप याचं ठिकाण जे आहे तर इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली. कालावधी 25 ते 27 एप्रिल मध्ये हा स्पोर्ट जो आहे तर तो पार पडला. आयोजक कोण होतं? योगासन भारत. सहभागी 21 देश, आशियाई 21 देश जे आहे तर ते सहभागी होते. आणि याचा शुभंकर कोण आहे? तर हा सिंह. सिंह याचा शुभंकर होता. रोहित शर्मा स्टँड वानखेडे स्टेडियम मध्ये एक रोहित शर्मा स्टँड जे आहे तर ते उभारण्यात येणार आहे. तर 15 एप्रिल रोजी या गोष्टीला मंजुरी मिळाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याला मंजुरी दिलेली आहे, रोहित शर्मा स्टँड उभारायची मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम मध्ये. ठीक आहे. तर याच्या अगोदर काही स्टँड आहेत वानखेडे स्टेडियम मध्ये. एक सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, शरद पवार, अजित वाडेकर, विजय मर्चंट, MC स्टँड, गरवारे स्टँड, ग्रँड स्टँड असे स्टँड ऑलरेडी आहेत. आता रोहित शर्मा स्टँड होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या एप्रिल महिन्याच्या भाग 1 मध्ये सुरुवातीच्या 15 दिवसाच्या आणि ह्या भाग 2 मध्ये शेवटच्या 15 दिवसाच्या अशा मिनिमम 90 पासून वरतीच 95 ते 100 एवढ्या चालू घडामोडी. आणि या प्रत्येक एका घडामोडीमध्ये आपण कमीत कमी 4-4, 5-5 तरी क्वेश्चन जे आहे तर ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर याची PDF जी आहे तुम्हाला या लिंकवर मिळून जाईल. आणि आपलं जे चॅनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण आता लगेच काही महत्त्वाच्या राज्यघटनेवर व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. याच्यावर तुम्हाला PDF मिळून जातील आणि नवीन अपडेट मिळत राहतील. तर चला, थँक्यू मित्रांनो.